तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे की मी गुजरातमध्ये आहे. मिस्टरांना ॲडमिट केलं हॉस्पिटलमध्ये. इतका जर कंटाळा आला ना, वर थोड्या वेळ बसायचं, परत खाली येऊन बसायचं, परत वर जायचं बसायला. आता जस्ट खाली आले, बागेत आले. तर तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं बरं का मला, त्याच्यामुळं म्हटलं ते बसले निवांत होते तर व्हिडिओ बनवावं. तुमच्या सगळ्यांचा प्रश्न होता की ताई तुम्ही जास्त प्रेमाचे व्हिडिओ बनवता. माझा कंटिन्यूस तो आहे आणि जे काय व्हिडिओ टाकते मी ते मला बनवून पण माझे मिस्टर्स देतात बरं का, कारण त्यांना खूप छान हे बनवायला येतं आहे, त्यांनीच बनवून देतात. मग मी ते बोलून फक्त टाकत असते. त्यांना काय म्हणतात त्याला, कविता कसं लिहितात ना ते तसं त्यांना शायरीसारखं थोडंसं येतं व्यवस्थित, म्हणजे येतं आहे. आणि ते त्यांनी बनवतात ना तेच बनवलेलं असते, तेच मी टाकत असते. पण तुमच्या सगळ्यांचा म्हणजे गैरसमज म्हणजे काय आहे माहीत नाही. पण तुम्ही सगळेजण मला विचारत असता की तुम्ही सारखं प्रेमाचेच व्हिडिओ टाकता, प्रेमाचेच व्हिडिओ टाकता, काय तुम्हाला कोण धोका दिले का, काय तुम्हाला कोण सोडून गेलं का, तुम्ही कोणावर खरं प्रेम करता का. बापरे, इतके सारे प्रश्न असतात ना तुमचे, इतके सारे प्रश्न असतात काय विचारायला नको. पण तसं काही नाही आहे बरं का. आता चॅनल आहे, कुठला तरी कंटेंट पाहिजे. मग ह्यांना व्हिडिओमध्ये या म्हणत तर ह्यांनी म्हणतात हे मला जमत नाही बाबा तुझ्यासारखं, तुझ्या तू कर असं म्हणते. मग कॉमेडी करायला एक 3-4 माणसं तर लागतात घरात. तसं कोण नाही आहे, लहान 2 मुली आणि आम्ही दोघं. मग दुसरं कोणीच नाही ना, त्याच्यामुळं काय कंटेंट बनवायचा विचार करत होते मी जास्त. तरी पण असं साधे सिंपल कंटेंट बनवत होते, पण काय माझं चॅनल एवढं पळालं नाही बरं का. मग मी नंतरनं काय केलं, एखादा असं एखादा दुसरा व्हिडिओ टाकला असेल ते ह्यांनी बनवलेलं म्हणजे लिहिलेलं. पण मग काय झालं, तो माझा चांगला पळायला व्हिडिओ, चांगला पळायला म्हणजे मिलियनमध्ये व्ह्यूज गेले. त्यामुळं मग मी काय केलं माहिती का, तेच कंटेंट आपला कंटेंट ठेवला, म्हणजे हाच माझा कंटेंट असं मी निवडलं आणि तोच कंटेंट ठेवला माझा, असा विषय आहे. बाकी दुसरं काय तुम्ही जे समजता ना तसं काय नाही आहे. तुम्ही सगळेजण विचारता मला तुमचं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज आहे. तुमचं लव्ह मॅरेजच असणार 100%. तुम्ही असले व्हिडिओ टाकता, तुम्हाला कोणतरी धोकाच दिले, तुम्ही दुसरं कोणावर तर प्रेमच करता, अजून बरेच काय 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 सगळेजण बोलत असते. तर पण सत्य परिस्थिती सांगायची म्हटलं तर लव्ह मॅरेज वगैरे नाही आहे, काय अरेंज मॅरेजच आहे माझं, लव्ह मॅरेज नाही आहे. अजून मराठी मला एकच भाषा येते, अजून हिंदी येते, पण हिंदी काय सर सोपीच आहे सोडा, बाकी दुसरी कुठली भाषा येत नाही मला. मराठी भाषा येते, मराठी भाषेत सांगितलं तुम्हाला माझं लव्ह मॅरेज नाही आहे, अरेंज मॅरेज आहे माझं. त्याच्यामुळं तुम्ही काय लय डीपमध्ये जाऊ नका. व्हिडिओ कंटेंट आहे, तो कंटेंट आहे. कोणाला ते खरंच ते मनाला लागतंय, तिच्या कोणाच्या तरी खरंच त्याच्यासोबत ते घडलेलं असतंय, असं काहीतरी त्यात पॉईंट असतो आणि आवडतं ते कंटेंट कोणाकोणाला. आता सॅड गाणे सगळ्याच्या औषध का हेच असते का, सॅड गाणे ऐकतच ना लोक, ऐकतात ना, तसाच तो प्रकार आहे. त्यामुळं तुम्ही जास्त डीपमध्ये म्हणजे जाऊ नका डीपमध्ये. रिॲलिटी आहे माझं, अरेंज मॅरेज आहे आणि असं काय तुम्ही जे समजता ना तसं काय नाही आहे. त्याच्यामुळं आता परत मला विचारू नका की ताई तुमचं लव्ह मॅरेज आहे का, तुमचं अरेंज मॅरेज आहे, असं काही विचारू नका. लव्ह मॅरेज नाही आहे, मी सांगितलं तुम्हाला. अजून कुठल्या भाषेत सांगू. अरेंज मॅरेजचं आहे माझं आणि मला दिले माड्याला, पण आम्ही दोघं पण इथं सोलापूरमध्ये सेटल आहे, कारण दोघांचा पण जॉब इथं होता ना, त्याच्यामुळं आम्ही दोघं पण इकडंच आहे. त्याच्यामुळं आम्ही काय म्हणजे माड्याला राहत नाही आहे, आम्ही इकडंच सेटल आहे सोलापूरलाच, कधीतरी जातो गावाकडे. ओके, समजलं ना. आता परत विचारू नका तीच गोष्ट आणि काहीही बोलायला जाऊ नका प्लीज. कमेंट करताना व्यवस्थितच कमेंट करायच्या. आपण चांगल्या घरचं असतो ना, मग चांगलीच कमेंट करायच्या. वाईट कमेंट कोण करतं माहिती का, ज्यांची पात्रता खालची असते ना ती लोक वाईट कमेंट करतात. मग त्यामुळं आपण चांगले आहेत ना तर चांगलेच कमेंट करायच्या. आणि आम्ही पण काय व्हिडिओ असं तसं टाकत नाही, चांगलेच व्हिडिओ असतात. फक्त एवढंच की प्रेमावरचे व्हिडिओ असतात. तो कंटेंटच माझा आहे, तुम्ही समजून घ्या. माझा कंटेंटच प्रेमी किंवा लव असाच कंटेंट आहे माझा, त्याच्यामुळं मी ते व्हिडिओ बनवते. त्यामुळं तुम्ही जास्त विचार करत जाऊ नका, खोलवरती विचार करायला जाऊ नका, एवढंच सांगायचं आहे मला. आणि शेवटचं सांगते, माझं अरेंज मॅरेज आहे. ओके, थँक्यू.